हॅलो मित्रांनो, तर चला हा माझा पहिला ब्लॉग आणि आज मी तुम्हाला दाखवते सरकारी क्वार्टर्स. तर हे आमचं सरकारी क्वार्टर आहे टाईप 2. हे आहे एंट्री गेट आणि इथून आपण आत गेल्याच्या नंतर आज पहिला आहे हा हॉल. ठीक आहे, तर हॉलमध्ये आमचं काही सामान नाही आहे कारण बेड वगैरे आम्ही नाही आणलेला. आम्ही दोघंच राहतो त्यामुळे आम्ही बेड वगैरे नाही आणलेला आहे. तर आम्ही शूज वगैरे ठेवतो फक्त. तर समोरची जी रूम आहे ती पूर्ण खालीच आहे आणि असे 2 टाईपचे गेट याला असतात. एक जाळीवाला गेट असतं आणि त्याच्यानंतर एक नॉर्मलवाला आणि इकडे सरासरी असेच गेट तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर हे मध्ये जी स्पेस आहे तर इथे अटॅच गॅलरीसुद्धा आहे. तर इथे मी कपडे वगैरे धुवून सुकवते आणि तसंच संध्याकाळी इकडे गरमी खूप जास्त होते बंगालमध्ये, तर त्यामुळे इकडे मी संध्याकाळी गिटार वाजवत बसते. ओके, आणि त्याच्यानंतर बघा हे आहे आमचं, इथे आमची बेडिंग वगैरे लावलेली आहे. ओके, तर सरांची होती ड्युटी, तर साहेब आज झोपलेले आहेत. जसे ते ड्युटीवरून आले 8 वाजता तेव्हापासून ते झोपलेले आहेत आणि परत त्यांची ड्युटी आहे. आणि इथे बेसिन वगैरे आहे, याची साफसफाई मी नाही केली आहे कारण माझीसुद्धा ड्युटी असते, आम्ही दोघंही फौजमध्ये असल्यामुळे. तर हे आहे बाथरूम आणि हे आहे टॉयलेट. ओके, इंडियन टॉयलेट आहे. त्याच्यानंतर हे आहे आमचं छोटंसं किचन. तर किचनमध्ये आता सध्या माझा स्वयंपाक बनत आहे. तोपर्यंत मी विचार केला जोपर्यंत भाजी डाळ होते तयार तोपर्यंत मी ब्लॉग बनवून घेते छोटासा. तर साहेबांना परत ड्युटीवर जायचं आहे त्याच्यामुळे मी जेवणसुद्धा बनवून घेत आहे. आणि काही वरती पार्सल वगैरे ठेवलेले आहेत. दोघांना ड्युटी असल्यामुळे एवढी माझी साफसफाई करणं होत नाही, पण जसा जसा वेळ मिळतो तसं मी साफ करते. तर हा आहे आमचा टाईप 2 क्वार्टर. तुम्हाला बाहेरचा सुद्धा एकदा व्ह्यू मी दाखवून देते की निसर्गरम्य वातावरण आहे इथे. म्हणजे बघा समोर इतकं छान हिरवं असं ग्राउंड आहे. आम्ही ग्राउंडमध्ये जाऊन बसतो संध्याकाळी. त्याच्यानंतर जे साईडला रोड आहे इकडेच आम्ही जेवण झाल्याच्या नंतर फिरतो जसा वेळ मिळेल तसा. आणि कॅम्पसुद्धा एवढा मोठा आहे की असे 4-5 ग्राउंड तुम्हाला बघायला मिळतील, याच्यापेक्षा डबल जायचे. आणि ते समोर जी तुम्हाला झाडं दिसत आहेत छोटे छोटे लांब तिथपर्यंतचा हा कॅम्प आहे. तर तुम्हाला हे सरकारी क्वार्टर आणि माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.